19वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि आपला उद्देश हाच आहे की आज निर्धार फेरी जी आहे ही झोपलेल्यांना जागा करायची आहे. आणि मी आज धन्यवाद देतो, आज पाऊस असून देखील आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहात. मला खात्री आहे यापुढेही आणखी याच्या 100 पटीने वाढतील अशी माझी खात्री आहे. आणि खरोखर मी धन्यवाद देतो आज जे मिलिंद खानोलकर साहेब जे आपल्यामध्ये खरोखर आज धडाडीने कार्य करत आहेत. तुम्हाला ठाऊक नाही तर त्यांच्या आई वडील हे स्वातंत्र्य सैनिक आणि त्याने सुद्धा दुःख सहन केलेलं आहे. ते सुद्धा जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. मी खरोखरच खानोलकर यांचे मी आभार मानतो. परमेश्वराने त्यांना अशी बुद्धी दिली आहे की आज ते जे काही लढा करत आहेत त्यांना यश प्राप्त होते. आजपर्यंत यश प्राप्त झाले नाही, यापुढेही होणार आहे. धन्यवाद. कारण त्यांचं जे लिखाण आहे ते लिखाणालाच सगळं प्रशासकीय यंत्रणा घाबरत असते. त्यांच्या पुढे अनेक अधिकारी झुकलेले आहेत आणि जेव्हा ते त्या दालनात प्रवेश करतात तेव्हा खरोखर अधिकारी उठून त्यांचं आदराने स्वागत करतात. धन्यवाद देतो. आणि हे जे एक ऍक्टर मधलं म्हणा, आमच्या घरचं म्हणा, जो 19 साली आमच्या घराण्यावर हल्ला झाला, 2 JCB घेऊन एक भूमाफिया त्याच्यातील एक तडीपार केलेला आहे. आणि जेव्हा मला खरोखरच मला कुठे आसरा नव्हता तेव्हा मी यांच्याकडे आलो आणि जेव्हा खानोलकर साहेबांनी एक पत्र लिहिलं त्या पत्रावर आज माझ्याकडे पत्ता आला. धन्यवाद. खरोखर परमेश्वर त्यांना सुख शांती. आज त्यांचं हे वय घरी बसून 2 घास सुखाची खाण्याचे आहे. फॅमिली त्यांची खानदानी घराणं आहे. त्यांना काही त्यांना गरज नाही, पण एक त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त. मी धन्यवाद देतो आपल्या सर्वांना आणि परमेश्वराला देखील धन्यवाद देतो. त्यांनी आजपर्यंत त्यांना चांगलं आयुष्य दिलेलं आहे. अनेक संकटातून गेले. त्याने अनेक मार खाल्लेले आहेत. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर पण आहे, सळी झालेली आहे. जे मागे आंदोलन झालं होतं वसई वाचवा, आज ते खरोखरच अशा धडाडीने नेतृत्व करणार आहेत. आम्हाला खरंच आम्ही आज असं बघतो की आम्ही शून्य आहोत त्याच्या पुढे. पण आपलं एक कर्तव्य आहे की ह्या माणसाच्या पाठीमागे आपण नेहमी ठामपणे उभं राहावं आणि त्याला शेवट परत साथ द्यावी. आणि आज जो निर्धार फेरी हा आपला निर्धार फेरी जी आहे ती खरोखर सक्सेस व्हावी म्हणून मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.